नमस्ते मित्रांनो, उत्तर मंथन डिस्कशन सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण नेहाची केस स्टडी पाहिली होती. दॅट वॉज अबाउट हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस. ठीक आहे, तर त्यामध्ये काल आपण पूर्णपणे अप्रोच आणि ती केस स्टडी कशी सॉल्व्ह करायची, कशी लिहायची हे पूर्णपणे डिस्कस झालं होतं. तर काही मुलांनी केस स्टडी लिहून पाठवली होती, त्यांना फीडबॅक पण दिलेला आहे. तर त्याचं उदाहरण किंवा ते एक्झाम्पल म्हणून डिस्कस करायचं की तिथं कुठं इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे, कुठे चुका झाल्या होत्या आणि त्या इम्प्रुव्हमेंट कशा करता येईल हे फक्त डिस्कस करायचं होतं. तर 2 आन्सर्स मी चूज केलेले आहेत, ते आपण आता पाहूया. तर कालच्या केस स्टडीमध्ये 4 महत्वाचे प्रश्न होते. पहिलं, स्टेक होल्डर्स कोणते आहेत आणि त्यांच्या भूमिका किंवा ते कोणते स्टेक्स होल्ड करतायत हे विचारलं होतं. सेकंड मुद्दा होता एथिकल इश्यूज ह्या केस स्टडीमध्ये कोणते इन्व्हॉल्ड आहेत. ठीक आहे. थर्ड आहे, नेहा कोणत्या संभाव्य पर्यायांवर विचार करू शकते, म्हणजे ऑप्शन्स कोणते असू शकतात नेहासाठी. आणि चौथा, नेहाने कोणता एक बेस्ट ऑप्शन निवडावा किंवा कोर्स ऑफ ऍक्शन, बेस्ट पॉसिबल कोर्स ऑफ ऍक्शन कोणता असावा. तर हे 4 महत्वाचे प्रश्न ह्या केस स्टडीमध्ये विचारले होते. आता आपण उत्तरांकडे वळूया. तर ह्या पहिल्या उत्तरामध्ये ही केस स्टडी कार्यस्थळी महिलांवरील छळ, पितृसत्ताक मानसिकता, नैतिक निर्णय आणि नागरिक अधिकार यावर प्रकाश टाकते. आता आपण पहिला जो व्हिडिओ केला होता केस स्टडीवरती, तर ह्यामध्ये आपण अप्रोच इंट्रोडक्शनचे 4 अप्रोचेस बघितले होते. पहिला होता स्टेक होल्डर बेस्ड अप्रोच, दुसरा होता मूल्याधारित किंवा व्हॅल्यू बेस्ड, तिसरा होता फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन आणि चौथा होता एथिकल इश्यूज बेस्ड इंट्रोडक्शन. ठीक आहे. तर इथं महत्वाचे जे एथिकल इश्यूज आहेत ते इथे मेन्शन केलेले आहेत आणि त्याच्यानंतर पहिली डिमांड किंवा उत्तराची जी मेन डिमांड आहे त्याच्यापासून सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. तर हे इंट्रोडक्शन ठीक आहे, याला थोडंसं एक्सपॅन्ड पण करू शकत होता. आता जर एथिकल इश्यूज मेन्शन केलेले आहेत तर नेहा कोणते एथिकल इश्यूज फेस करते आणि त्या इंटरनल कंप्लेंट कमिटी किंवा कंपनी त्या इन्स्टिट्यूशन मध्ये कोणते एथिकल इश्यूज होते, तर हे थोडक्यात थोडं एक्सपॅन्ड करता आलं असतं. स्टील इट इज फाईन. तर पहिला जो प्रश्न होता ह्याच्यामध्ये, ह्या प्रकरणातील प्रमुख हितधारक कोण आहेत. आता नेहा होती, श्री राव होते, सहकारी कर्मचारी होते आणि अंतर्गत तक्रार समिती, हे 4 स्टेक होल्डर्स मेन्शन केलेले आहेत. पण ती कंपनी ऍज अ कंपनी किंवा मॅनेजमेंट बोर्ड हे पण त्यात हितधारक किंवा स्टेक होल्डर आहे. समाज, सोसायटी, कारण आता आपण काल चर्चा करताना विचार केला होता की समाजाचा मायक्रोकॉझम म्हणून ही कंपनी आहे. समाजामध्ये जर पितृसत्ताक व्यवस्था आहे किंवा पॅट्रिआर्कल सिस्टम समाजामध्ये त्याचा प्रभाव जास्त आहे, तर ह्या कंपनीमध्ये पण दिसून येतो. तर समाज सुद्धा ह्या केस स्टडीमध्ये स्टेक होल्डर आहे, तर हे नेहमी विसरायचं नाही. तर हा एक मुद्दा होता. नेक्स्ट आहे महत्वाचा प्रश्न दुसरा जो होता, ह्यासमोर असलेल्या नैतिक समस्यांचे विश्लेषण करा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मुद्दे बरोबर आहेत. एथिकल इश्यूज जे मेन्शन केलेले आहेत, वैयक्तिक सुरक्षा असेल, विषारी संस्कृती असेल, नैतिक धैर्य आणि आत्मसन्मान. ठीक आहे. आता जर ह्यामध्ये विचार केला तर वैयक्तिक सुरक्षा, नैतिक धैर्य आणि आत्मसन्मान हे तिन्ही एथिकल इश्यूज नेहाशी रिलेटेड आहेत. आता आपण वरती पाहिलं तर हे स्टेक होल्डर्स सहकारी कर्मचारी आहेत, त्यांच्यासमोर पण एथिकल इश्यू आहेत. सहकारी कर्मचारी हे नेहाला सपोर्ट करण्याच्या ऐवजी कंपनी किंवा इंटरनल कमिटी जी होती तर त्यांचं डिसिजन सपोर्ट करतायत. ते तिला काय म्हणत होते की तुम्ही तक्रार करू नका, असं नेहाला त्यांनी सजेस्ट केलं होतं. ठीक आहे, ते योग्य नव्हतं. तर एथिकल इश्यू ह्यांच्या बाबतीत पण लिहू शकतो आपण. नेक्स्ट आहे श्रीराव. ठीक आहे, ह्यांचं वर्तन अगदी चुकीचं आहे. मग ज्यावेळेस एथिकल इश्यूज मेन्शन आपण करतो तर त्यावेळेस कॉम्प्रिहेन्सिव्हली विचार करा. जेवढे स्टेक होल्डर्स आहेत, 5 ते 6 एथिकल इश्यूज स्टेक होल्डर्सना पकडून लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, नेहा कोणत्या संभाव्य पर्यायांचा विचार करू शकते. आता नेहासमोर ऑप्शन्स कोणते आहेत. आता इथे जर ऑप्शन्स आपण बघितले, ती अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार करू शकते, ती चूप राहून तात्पुरती मानसिक शांती व नोकरी सुरक्षित करू शकते, हा सेकंड ऑप्शन आहे. थर्ड, ती प्रसार माध्यमे किंवा एनजीओच्या सहाय्याने मुद्दा उचलून समाजात व्यापक जनजागृती करू शकते. ठीक आहे. आता हे 3 पर्याय तिच्यासमोर आहेत, पण प्रश्न काय विचारलाय, पर्याय कोणते आहेत आणि संभाव्य परिणाम काय आहेत. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एखादा डिसिजन घेतला, समजा तिने निर्णय घेतला की ती चूप राहिली, त्यात आवाज नाही उठवणार आणि ती त्या इश्यूकडे किंवा त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करेल. ठीक आहे. मग फायदा काय, तिची नोकरी शाबूत राहू शकते किंवा नोकरीला धोका निर्माण नाही होणार. पण जर लॉंग टर्म मध्ये विचार केला तर ही परिस्थिती अशीच चालू राहील ना तिच्यासाठी किंवा तिचे सहकारी जे महिला कर्मचारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा असं हॅरॅसमेंट त्यांची होऊ शकते भविष्यामध्ये. ठीक आहे. तर दोन्ही बाजू तपासायची आहेत.
तर हा मुद्दा इथे महत्वाचा होता. परिणाम सुद्धा नमूद करायला पाहिजे होता. आणि लास्टचा प्रश्न आहे, एक नैतिक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेहाने कोणता निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे. आता कोणताही एक ऑप्शन निवडून ते उत्तर लिहिणं हे शक्य नाही, किंवा एक चांगलं उत्तर आपल्याला प्रॅक्टिकल उत्तर देता येणार नाही. तर एक आपल्याला बेस्ट पॉसिबल कोर्स ऑफ ऍक्शन विचारलेलं आहे. ठीक आहे. तर फ्लो मध्ये जर लिहायचं म्हटलं तर कसं असायला पाहिजे? पहिलं, अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार द्या. ठीक आहे. तिथे जर रिस्पॉन्स भेटत नसेल, पोलीस कंप्लेंट करा. राईट. आणि एक महत्वाचा ऑप्शन जो आहे, जसं आता तिसरा, जर एनजीओ वगैरे ह्यांची सुद्धा आपण हेल्प घेऊ शकतो, किंवा महिला संघटना असतात त्यांची हेल्प घेऊ शकतात. आणि चौथा महत्वाचा आहे, जे ऑनलाईन एक पोर्टल बनवलेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ठीक आहे. ह्यांचं पोर्टल आहे शी बॉक्स. तर ऑनलाईन कंप्लेंट सुद्धा दाखल करू शकतात ना. तर ही बेस्ट पॉसिबल कोर्स ऑफ ऍक्शन इथे नमूद करा. एकच पर्याय निवडून, ज्यावेळेस विचारलेलं आहे की बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन कोणता असू शकतो, तर त्यावेळेस 1, 3, 4, 5 स्टेप्स आल्या पाहिजे. ठीक आहे. ते नेक्स्ट उत्तरामध्ये आपण ते बघूयात. तर हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. आणि लास्टला कन्क्लुजन. आता हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं की कोणती ऍक्शन किंवा पर्याय कोणता योग्य ठरू शकतो, आणि त्याचं समर्थन करायचं आहे, त्याचं जस्टिफिकेशन द्यायचं आहे. तर हे जस्टिफिकेशन हे दिलेलं व्यवस्थित आहे. संस्कृतीबद्दल त्यांनी मुद्दा मांडलेला आहे, किंवा नेहाचे धाडस ह्याच्यातून कसं दिसून येईल ह्या पर्यायातून, हे मुद्दे व्यवस्थित मांडलेले आहेत. पण हे समर्थन आहे. ठीक आहे. आणि निष्कर्ष लिहिताना एक 2, 3 ते 4 ओळींमध्ये निष्कर्ष लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, जसं जेंडर इक्वॅलिटी, जेंडर जस्टिस, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 5वा जो आहे तो जेंडर इक्वॅलिटी बद्दल चर्चा करतो. तर अशा 2-3 गोष्टी नमूद करून आपण कन्क्लूड करू शकतो. ठीक आहे. तर कन्क्लुजन वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळं लिहिणं अपेक्षित आहे केस स्टडीमध्ये सुद्धा. राईट. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. इंट्रोडक्शन थोडस लांब झालेलं आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. थोडस एक 5 ते 6 ओळींमध्ये लिहिलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये जो अप्रोच आहे, ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्या प्रकरणात सामाजिक समानता, सामाजिक मूल्ये, संस्थेचं हित, नाव, लौकिकता, थोडक्यात जे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू बेस्ड इंट्रोडक्शन हे ह्याला आपण म्हणू शकतो. आणि ह्या प्रकरणात बहिर्गत मूल्य, चांगले संस्कार, सहकार्य, बंधुभाव, भगिनीभाव, नैतिकता, लिंग समानता या मूल्यांचा ऱ्हास झालेला दिसून येतो. ठीक आहे. तर व्हॅल्यूज कोणत्या इन्व्हॉल्ड आहेत या केस स्टडीमध्ये हे नमूद करून इंट्रोडक्शन लिहिलेलं आहे. थोडं संक्षिप्त करणं अपेक्षित आहे, तरी एक छानसं इंट्रोडक्शन हे झालेलं आहे. आता नेक्स्ट आहे, ह्या प्रकरणामध्ये मुख्य हितधारक कोण आहेत? अगदी योग्य पद्धतीने गट समिती आहे, कंपनी आहे, पुरुष सहकारी असतील, वरिष्ठ नेहा असतील. आता इथं राहिलेलं आहे मिस्टर राव. ठीक आहे. मिस्टर राव मेन जो कॅरेक्टर आहे, विलन ह्या केस स्टडीचा, तोच राहून गेलेला आहे. तर इथं लिहिणं अपेक्षित आहे. आता हितधारक तरी, स्टेक होल्डर्स तरी व्यवस्थित मेन्शन केलेले आहेत, पण विचारलेलं काय, स्टेक होल्डर्स कोणत्या आहेत आणि त्यांच्या भूमिका, किंवा व्हॉट स्टेक्स दे होल्ड इन दिस केस स्टडी. ठीक आहे. आता समाजाचे स्टेक्स कोणते आहेत, किंवा समाजाची भूमिका काय आहे, नेहाची भूमिका कोणती आहे, वरिष्ठ जे पुरुष सहकारी आहेत त्यांची भूमिका काय आहे. तर थोडक्यात हे लिहिणं अपेक्षित आहे, कारण डायरेक्टली विचारलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता नैतिक दुविधा. नैतिक दुविधा म्हणजे एथिकल डिलेमाज. राईट. आता ज्यावेळेस डिलेमाज म्हणजे काय, दुविधा म्हणजे काय, जेव्हा 2 मूल्यांमध्ये संघर्ष दिसून येतो. एक मूल्य पकडून जर आपण त्याच्यासोबत गेलो तर कुठेतरी दुसरीकडे नुकसान होत असतं या बाजूला. ठीक आहे. दुसरं मूल्य पकडलं किंवा त्या मूल्याला धरून चाललो तर त्याचं नुकसान होणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल, नेहा समोर कोणता ऑप्शन आहे, एक तर तिचं धाडस किंवा करेज, ती कंप्लेंट करू शकते इंटरनल कंप्लेंट कमिटीकडे, किंवा पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकते. पण दुसरीकडे तिचं करिअर पण धोक्यात येऊ शकतं. राईट. मोहनराव तिचा सिनियर आहे, मॅनेजमेंट जो बोर्ड आहे, तर त्याच्यामध्ये त्याचा चांगला होल्ड आहे. ठीक आहे. तर धाडस जर केलं, रिस्क घेतली, पर्सनल कॉन्शियस जर फॉलो केला, तर कुठेतरी दुसरी गोष्ट धोक्यात येत असते. राईट. तर इथं लिंग असमानता हे एथिकल इश्यूज आहेत, एथिकल नैतिक समस्या आहेत, नॉट एथिकल डिलेमास. तर 2 मूल्यांमधला संघर्ष इथं दिसून आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इंटरनल कंप्लेंट कमिटी ते त्यांचं जे कर्तव्य आहे किंवा ड्युटी आहे ते फुलफिल करत नाहीयेत. ठीक आहे. मग इथे रूल ऑफ लॉ म्हणजे त्यांची जी ड्युटी आहे ती फॉलो होत नाहीये, आणि दुसरीकडे रूल ऑफ लॉ सुद्धा कॉम्प्रोमाइज होत आहे. राईट. एक तर ते मॅनेजमेंट जी कंपनी आहे किंवा जी कंपनी आहे त्याच्याशी लॉयल राहण्याच्या अपेक्षेमध्ये ते रूल ऑफ लॉ आणि जे कायदेशीर त्यांची जे कर्तव्य आहे
ते कॉम्प्रोमाइज होत आहे. तर इथं ती दोन मूल्ये जे आहेत त्यांच्यातला संघर्ष दिसून आला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, नेहाकडे उपलब्ध पर्याय कोणते आहेत? आता ऑप्शन्स बरोबर आहेत. राजीनामा देणे किंवा दुसऱ्या विभागात बदली करून घेणे वगैरे हे ऑप्शन्स लिहिलेले बरोबर आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ ह्या कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करणे. ओके. अभियंता कंपनी सोडून इतर क्षेत्रात काम करणे. ठीक आहे. अशी ऑप्शन्स बरोबर आहेत. म्हणजे पण इथं हे ऑप्शन्स बघितल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं, हे कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे मी जर तक्रार केली तर माझ्या करिअरला धोका निर्माण होऊ शकतो किंवा माझी ट्रान्सफर केली जाऊ शकते. तर त्या अनुषंगाने मी एखादा दुसरा जॉब बघेन, ती कंपनी सोडून दुसरी कंपनी पकडेन वगैरे. हा कोर्स ऑफ ऍक्शन आहे. हे पर्याय नाहीयेत. पर्याय कोणते आहेत? एकतर मी तक्रार दाखल करेन, मी तक्रार दाखल करणार नाही, किंवा जर कंप्लेंट करायचीच आहे, त्या मोहनरावला धडा शिकवायचाच आहे, तर मी दुसरे कोणता तरी ऑप्शन्स एक्सप्लोर करेन. ठीक आहे. तर हे पर्याय इथं लिहिणं अपेक्षित आहे. हे कोर्स ऑफ ऍक्शन मध्ये किंवा बेस्ट पॉसिबल कोर्स ऑफ ऍक्शन मध्ये डिस्कस केलं जाऊ शकतं. ओके. आता इथं जवळपास 6 मुद्दे लिहिलेले आहेत. ठीक आहे. कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पर्याय वगैरे, तर 3 ते 4 ऑप्शन्स आपण व्यवस्थित लिहू शकतो आणि त्यांना अनालिसिस करू शकतो. कारण आपल्याकडे पेजेस 3 असणार आहेत, 250 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. तर एक 3 ते 4 ऑप्शन्स आले पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके. आता ह्याचा पुढचा प्रश्न आहे माझे पर्याय, म्हणजे ऍज अ सिव्हिल सर्वंट तुम्ही कोणता पर्याय बेस्ट ऑप्शन जो आहे तो कोणता सजेस्ट करणार आहात. तर इथे इथे सुद्धा आहे ना, कोणता पर्याय निवडावा ह्याबद्दल पर्यायाबद्दल प्रश्न विचारलेला नव्हता, तर बेस्ट पॉसिबल कोर्स ऑफ ऍक्शन कोणता असेल हे नेहाला सजेस्ट करायचं आहे ऍज अ सिव्हिल सर्वंट म्हणून. राईट. तर इथं हेडिंग फक्त थोडंसं गडबड आहे, अदरवाईज ऑप्शन्स ठीक आहेत. धाडसी वृत्ती बाळगून कंपनीमध्ये कार्य करणे किंवा त्रास देण्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची मदत घेणे बरोबर आहे. म्हणजे एक ग्रुप बनवणं, संघटनेच्या रूपात काम केलं किंवा जर आंदोलन केलं तर त्याला यश मिळण्याची शक्यता जास्त असते. वाईट विचारांना दूर करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करणे, आत्मविश्वासाने समाजाशी लढण्याची स्वतःला मजबूत करणे वगैरे. पेज 3 वगैरे असे एक्झाम्पल ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. पण महत्वाचा मुद्दा कोणता आहे? अंतर्गत तक्रार समितीची मदत घेणे आणि पुरावे गोळा करणे. तर हे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते शेवटी आलेले आहेत. हे कुठे असायला पाहिजेत? नंबर 1 आणि 2. राईट. तर 1-2 नंबर वरती आले पाहिजेत आणि 4 ते 5 मुद्दे लिहा. जास्ती 8-9 मुद्दे लिहिण्याची गरज नाहीये, कारण तेवढा वेळ नाहीये. ठीक आहे. तर एक 4 ते 5 मुद्देच सजेस्ट करा जे खूप जास्त महत्वाचे आहेत. बाकी छोटे मोठे इमोशनल इंटेलिजन्स वगैरे हे मुद्दे इथे मांडणे अपेक्षित नाहीये. आपल्याला कोर्स ऑफ ऍक्शन सुचवायचा आहे जो सॉलिड कॉन्क्रीट असला पाहिजे. आणि शेवटी कन्क्लुजन जे आहे ते छानपैकी एक कोट लिहिलेला आहे. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. तर हा एक कोट आहे, रेलेव्हंट कोट आहे केस स्टडीला अनुसरून. तर अशा कोटनी सुद्धा तुम्ही कन्क्लूड करू शकता. अदरवाईज जसं आपण पहिल्या उत्तरामध्ये डिस्कस केलं होतं की कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज वगैरे आपण त्याला कनेक्ट करून कन्क्लुजन करू शकतो. अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो. तर हे 2 उत्तर मला डिस्कस करायचे होते. छान उत्तर लिहिलेले आहेत. काही गोष्टी होत्या त्या विचारात घेऊन नेक्स्ट आन्सरमध्ये ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करा. तर असंच प्रयत्न चालू राहू द्या. ऑल द व्हेरी बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.